सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बसनी माझी रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाळ पावन वदवे तू कृपा करून मी मूढमती दीन म्हणून किव भाकितसे तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वये भानुजो भानु आराध्येला तयाचे कुळी दीपको दिव्य झाला हरी भक्तीला गोनितारी समजता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आदिनारायण विद्यत्रीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शार्पनेस कमी करूया शार्पनेस कमी करा आणि एकच आवाज सारखा बदलला की मला बोलायला लागतं शरण शरण एकनाथा 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 आई माता ठेविला आई माता ठेविला नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष आई माता ठेविला आई माता ठेविला नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष शांती ब्रह्म श्रीमंत एकनाथ महाराजांच्या हरिपाठ प्रकरणाचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या बोनकोडे गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 60वं वर्ष सुरू आहे. म्हणजे पंचतपस्पूर्ती सोहळा ज्याला आपण म्हणतो तो सुरू आहे. खरं तर मुंबई असो नवी मुंबई असो या परिसरामधली माणसंही खूप व्यस्त आहेत. सत्य परिस्थिती सांगू का, सगळीकडचीच व्यस्त आहेत. पण प्रत्येकाला असं वाटत असते की आपण जास्त व्यस्त. पण तरी देखील मुंबई सारखी मेट्रोपॉलिटन सिटी असेल आणि अशा शहरामध्ये अशा परिसरामध्ये अध्यात्माचं जे बीज काही वर्षांपूर्वी पेरल्या गेलं आपल्या पूर्वसुरींकडून, त्याचं हे 60वं वर्ष म्हणजे सुमधुर असं फळ आहे. तपस्पूर्ती म्हणजे काय आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो. तपस्पूर्ती सोहळा, इथे सुद्धा काय लिहिलंय, पंचतपस्पूर्ती सोहळा. म्हणजे 12 पंचे 60, 5 तप झाले याचा अर्थ 12 वर्ष 5 वेळा आले म्हणून पंचतप असं म्हणतात. आता 12 वर्षाला तप का म्हणतात हे थोडं जाणणं मला गरजेचं वाटतं. त्याच्यासाठी एकनाथ महाराजांनी चतुश्लोकी भागवतामध्ये एक कथा सांगितली. ब्रह्मदेवाची उत्पत्ती भगवंताच्या नाभिकमळापासून झाली. जेव्हा सृष्टीची निर्मिती नव्हती अशा परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त कमळावरती भगवंताच्या नाभिकमळातून त्याच्या वर बसलेला ब्रह्मदेव जेव्हा सर्वत्र सृष्टी पाहता झाला, दूर दूर पर्यंत दृष्टी गेली आणि त्याला कोणीच दिसलं नाही. त्याला असं वाटलं की माझ्याशिवाय दुसरं कोणी, मीच प्रमुख आहे, मीच सृष्टीचा निर्माता आहे. पण पुन्हा प्रश्न निर्माण झाला,
ज्या अर्थी कार्य आहे त्या अर्थी कारण असलं पाहिजे. ज्या अर्थी हे मंदिर उभं आहे त्या अर्थी मंदिर बांधणारा कोणीतरी असेल, त्या अर्थी त्याला पैसा पुरवणारा कोणीतरी असेल, त्या अर्थी त्याला कोणीतरी पुढाकार घेणारा त्यातला कोणीतरी. बाजारामध्ये जेव्हा मडकी विकायला येतात तेव्हा ती मडकी काही कुठं झाडाला लागत नाही. मडकं जेव्हा बाजारामध्ये विकण्यासाठी येतं, सुगडं म्हणतात, काय वेगवेगळी नावं आहेत त्याला, जेव्हा बाजारामध्ये विकण्यासाठी येतात तेव्हा शास्त्रामध्ये त्या मडक्याचं मोठं उदाहरण दिलेलं आहे की ते मडकं घडतं कशावरून, कशापासून घडतं. तर त्याची दोन कारणं सांगितलेली आहेत. एक त्याचं निमित्त कारण आणि दुसरं त्याचं उपादान कारण. उपादान कारण कोणत्याही गोष्टीचं एकच असतं, निमित्त कारण अनेक असू शकतात. ऐका, कोणतंही कार्य जेव्हा सिद्ध होत असतं त्यावेळी त्याचं उपादान कारण एकच असतं, निमित्त कारण अनेक असू शकतात. ऐका, त्या मडक्यातून माती जर काढून टाकली तर काय राहील? काहीच नाही. म्हणजे माती हे त्या मडक्याचं उपादान कारण. या शरीरातून आत्मा निघून गेला, काय शिल्लक राहिलं? बॉडी म्हणतात, देहाला सुद्धा काय नाव सुद्धा राहत नाही, आता म्हणतात बॉडी लवकर येते. म्हणजे जोपर्यंत महत्वाची गोष्ट आहे तोपर्यंतच एखाद्या गोष्टीला जर महत्व असेल आणि ती गोष्ट त्याच्यापासून दूर नेली तर त्याला काहीही महत्व शिल्लक राहत नसेल तर ते त्याचं उपादान कारण. मडक्याचं उपादान कारण माती आहे. निमित्त कारण काय आहे? निमित्त अनेक असू शकतात. पाणी, त्या मातीमध्ये जेव्हा पाणी कालवलं जातं तेव्हा चिखल होतो, म्हणजे पाणी हे त्याचं काय आहे? निमित्त कारण. चिखल हे त्याचं निमित्त कारण आहे. ज्या चक्रावरती तो कुंभार त्या मडक्याला घडवतो ते चक्र निमित्त कारण आहे. कार्य सिद्धीसाठी जे सामान्यतः इंग्रजीमध्ये ज्याला टूल्स म्हणतो आपण, सामान्यतः ज्या गोष्टी वापरल्या जातात त्याला निमित्त कारण म्हणतात. त्या चक्राला फिरवण्यासाठी काठी सुद्धा काय आहे? निमित्त कारण. आणि त्याच्यासाठी कुंभार सुद्धा काय आहे? निमित्त. कोणत्याही गोष्टीची दोन कारणं असतात, एक उपादान कारण आणि दुसरं निमित्त कारण असतं. उपादान कारण हे जास्त महत्वाचं असतं. ज्या अर्थी कार्य आहे त्या अर्थी कारण असलं पाहिजे. ही भूमिका ब्रह्मदेवाच्या लक्षात आली. एक सूक्ष्म अहंकार निर्माण झाला होता, मीच एकमात्र या सृष्टीमध्ये आहे, माझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही. मी दूर दूरपर्यंत दाही दिशेला जिथपर्यंत माझी नजर जाती आहे तिथपर्यंत मला काहीही दिसत नाहीये. म्हणजे मी तर या सृष्टीचा निर्माता नाही, मात्र विचार केला आणि लक्षात आलं ज्या अर्थी मी आहे त्या अर्थी मला बनवणारा कोणीतरी असला पाहिजे. ज्या अर्थी आपण सर्वजण आहोत त्या अर्थी आपले आईबाप आहेतच. ही भूमिका जशी पक्की आहे, आई बापाशिवाय जन्म शक्य नाही. त्यामुळे ज्या अर्थी मी आहे, मी कार्य आहे, या अर्थी माझं कारण काहीतरी असलं पाहिजे असा विचार त्या ब्रह्मदेवानं केला. मग त्या कारणाला शोधायचं कसं? मग उपाय असा आला समोर की ज्या कमळावरती मी बसलेलो आहे ते कमळ जिथून आलं तिथं जर मी पोचलो तर मी कशापासून निर्माण झालो हे मला शोधता येईल. सामान्य गोष्ट आहे. ब्रह्मदेवानं नाथवाराजांनी सगळं वर्णन केलंय. ब्रह्मदेव त्या कमळाच्या दांडीतून खाली जात राहिला. नाथ महाराज म्हणतात ब्रह्मदेव किती काळपर्यंत खाली शोधत बसला? हजारो वर्ष तो खाली जात राहिला, मात्र त्याला आपला अंत सापडला नाही. थकून भागून आलेला ब्रह्मदेव पुन्हा कमळावर बसला. ब्रह्मदेवाचे 1000 वर्ष म्हणजे साधे समजू नका. ते काय तुमच्या आमच्या 24 तासांचा दिवस आणि 365 दिवसांचं वर्ष आणि असे हजारो वर्ष नाही. ब्रह्मदेवाचा एक दिवस किती आहे याचं काही गणित आपल्याकडे मांडलेलं आहे. एक इंद्र 4 युग झाल्यानंतर मरतो. कृत, त्रेता, द्वापर आणि कली हे 4 युग जेव्हा पूर्ण होतात तेव्हा एक इंद्र मरतो. असे 14 इंद्र जेव्हा मरतात तेव्हा ब्रह्मदेवाचा 12 दिवसांचा दिवस होतो, 12 तासांचा दिवस होतो. लक्षात आले ब्रह्मदेव किती काळ जगतोय?
14 इंद्र, एक इंद्र एक चतुर्युग जगतो, 43,28,000 वर्ष एक इंद्र जगतो. आणि असे 14 इंद्र जेव्हा मरतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो, तो 12 तासांचा, तेवढीच त्याची रात्र. म्हणजे 28 इंद्र जेव्हा मरतात, म्हणजे 28 गुणिले 48,28,000 करा, किती वर्ष होतात विचार करा. तो ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे. आणि असा ब्रह्मदेव हजारो वर्ष खाली जात राहिला, परंतु त्याला त्याचा मागमूस लागला नाही. थकून भागून आलेला ब्रह्मदेव कमळावरती बसला आणि त्यांनी हात जोडले आणि आवाहन केलं, जोही कोणी माझा निर्माता असेल त्यांनी माझी निर्मिती ही कोणत्या तरी कारणासाठी केली असेल. भगवंतानं केलेली प्रत्येक निर्मिती ही महत्वाची आहे, ती विनाकारण नाही. आपण लक्षात घ्या, जगातली एकही गोष्ट विनाकारण नाही. एक उदाहरण द्यायचं झालं तर साधा डास सुद्धा विनाकारण नाही जगात. लक्षात, मी काय म्हणतो लक्षात घ्या, साधा डास सुद्धा विनाकारण भगवंतानं निर्माण केलेला नाही. एक डास सुद्धा कोट्यावधींची उलाढाल करतो. म्हणाल हे कसं काय? तो आपल्याला चावतो, आपण आजारी पडतो, आजारी पडल्यानंतर डॉक्टरांच्याकडे जातो, डॉक्टरचंही भागतं, मेडिकल वाल्याचंही भागतं, आणि ह्या बनवणाऱ्या कंपन्यांचंही भागतं. एक एक साधा डास काय करू शकतो लक्षात आलं. जगामध्ये एकही गोष्ट अशी नाहीये की जी विनाकारण निर्माण झालेली आहे. प्रत्येक गोष्ट जगातली ती भगवंतानं विचारपूर्वक केली आहे. कदाचित एखाद्या गोष्टीचा उपयोग आपल्याला माहिती नसतो, याचा अर्थ आपण ती विनाकारण आहे असं म्हणण्यामध्ये अर्थ नाही. ब्रह्मदेव विचार करू लागले, ज्या अर्थी माझ्या निर्मात्यानं, कारण त्याला माहिती पण नव्हतं की कोणी निर्माण केलाय, पण माझ्या निर्मात्यानं मला निर्माण केलाय, तर माझं काहीतरी कार्य असावं, कशासाठी तरी त्यांनी मला जन्माला घातलेलं असावं, असा विचार ब्रह्मदेवाच्या मनात आला. आणि ब्रह्मदेवानी आवाहन केलं की जोही कोणी माझा निर्माता असेल त्यानं मी काय करावं याचं कृपया मला मार्गदर्शन करावं. ऐका, ब्रह्मदेवानं आवाहन केलं, जोही कोणी माझा निर्माता असेल त्यांनी मला कशासाठी बनवलंय याचं मार्गदर्शन मला करावं. असा प्रश्न जेव्हा उपस्थित केला तेव्हा पाणी टपकण्याचा आवाज आला. असा टप 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 टप. हे सगळं एकनाथ महाराजांनी लिहिलंय बरं का. आणि मग ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की माझ्या निर्मात्यानं मला तप करायला सांगितलं, तपश्चर्या करायला सांगितली. आणि मग तपश्चर्याला ध्यानस्थ बसले. 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर, 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर परमात्मा प्रकट झाला आणि परमात्म्यानं वेदाचा उपदेश केला. अर्थात वेदाच्याही आधी 4 श्लोकांची निर्मिती झाली, ज्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. या चतुश्लोकी भागवताचं वर्णन किंवा उपदेश भगवंतानं ब्रह्मदेवाला केला. तप करण्यासाठी 12 वर्ष ब्रह्मदेवाला लागले आणि मग परमात्म्याची प्राप्ती झाली. म्हणून 12 वर्षाला तप म्हणण्याची पद्धत पडली. विठ्ठल 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 हरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, अशी 5 तप आपण पूर्ण केली. त्यामुळे एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये खरं तर हा कार्यक्रम सुद्धा रस्त्यावर, इथली वाहनं बंद केलेली आहेत. वाहनं बंद करणारीही ऐकतात, हे विशेष आहे बरं का. नाही तर आमच्याकडे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सुद्धा अशी परिस्थिती आहे, नाव घेऊन येती देवाची, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, हिरण्यकश्यपूच्या औलादी आज सुद्धा जगामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथंही नसतील असं माझं म्हणणं नाहीये, पण आत्ता दिसत नाही. त्रास, चांगल्या कामाला त्रास देणारे माणसं असतातच, आणि एखाद्या कामाला त्रास होत असेल तर समजायचं ते चांगलं कार्य आहे. विठ्ठल विठ्ठल हरिपाठातला अभंग आज निवडलेला आहे. आज मला वाटतं 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आज आलेली आहे. दीपकजी म्हात्रे यांनी मला आयोजकांच्या वतीने संपर्क केला आणि आपल्या सर्वांच्या भेटीचा योग त्या निमित्तानं आलेला आहे. आज कोणता अभंग घ्यावा हा जेव्हा विचार आला तेव्हा विचार न करता अचानकपणे तोंडातून जो निघाला
तो अभंग सेवेकरता निवडला. मनुष्याचं जीवन एका साध्याच्या दिशेनं प्रवाहित झालेलं असतं. नदी सुद्धा प्रवाहित झालेली असते. समुद्राला प्राप्त झाल्यानंतर तिची किती कर्तव्यता पूर्ण होते. तिच्या जीवनाचं ध्येय समुद्राची प्राप्ती आहे. वाहत जाते, हाच खळगे आले तरी सुद्धा त्याच्या वरून ती पुढे जाते, त्याला भरून ती पुढे जाते. तिच्या जीवनाचं ध्येय ठरलेलं आहे. तसं माणसाचं जीवन आहे. खाच खळगे, येणारे समोरची दगड, ही सगळी जीवनातले अडथळे आहेत. आणि त्या अडथळ्यांना पार करत करत आपल्याला पुढे जावं लागतं. जगामध्ये जी माणसं मोठी झाली लक्षात, त्यांना खूप त्रास झालेला आणि ज्यांना खूप त्रास झालाय ती मोठी झाली. काही माणसं अशी आहेत की समोर चालता चालता मोठा दगड जर असला तर थांबत नाही, त्या दगडावरती पाय देऊन पुढचं पाऊल टाकतात. दगड आला म्हणून थांबत नाही. आमची भूमिका तीच असली पाहिजे. चरैवेती चरैवेती, सातत्यानं चाललं पाहिजे, थांबायचं नाही. कुठेही विश्रांती अशा पद्धतीची घ्यायची नाही. पण हे व्यवहारातलं गणित झालं. परमार्थामध्ये सुद्धा हीच भूमिका. परमार्थामध्ये सुद्धा आम्ही सातत्यानं पुढे गेलं पाहिजे. आमची जी अवस्था आहे त्या अवस्थेची पुढची अवस्था आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. मनुष्य जर का पामराच्या अवस्थेमध्ये असेल, पामराची अवस्था म्हणजे काय, काय करावं काय करू नये याचं ज्ञान नसणं, हे पामराचं लक्षण. म्हणजे विधी निषेधाचं ज्ञान नसणारा जो कोणी आहे तो पामर आहे. मग त्या विधी निषेधामध्ये शास्त्रामध्ये अनेक हजारो गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. प्रत्येक गोष्ट काही आपल्याला ज्ञात असेलच असं नाही, कारण शास्त्रही अनेक आहेत. त्यापैकी कोणतं शास्त्र मानायचं, काय मानायचं, कोणता ग्रंथ मानायचा, कोणत्या ऋषीचं मानायचं, मनुस्मृती मानायची का याज्ञवल्क्य स्मृती मानायची, हा ज्याचा त्याचा भाग आहे. पण शास्त्र हे मोठं विस्तारित आहे. त्या पद्धतीनं आचरण करणं हे ज्याला जमत नाही तो पामर आहे. सामान्यपणे बहुतांश लोक हे पामराच्या अवस्थेत असतात. त्यामुळे एखाद्या परिस्थितीमध्ये काय करावं याच्यासाठी ते एखाद्या महाराजांना, एखाद्या ज्योतिषीला, अजून कुठल्या मोठ्या व्यक्तीला विचारत असतात की अशी परिस्थिती आहे, काय करू. लक्षात घ्यायचं आपली अवस्था पामराची आहे. मग या पामराच्या अवस्थेमध्ये जीवन जगावं का नाही. जो पामराच्या अवस्थेमध्ये आहे त्यानं विषयीच्याच अवस्थेत जावं. विषयी सुद्धा काही फार चांगला आहे असं समजू नका, पण पामरापेक्षा बरा आहे. ज्याला आपण दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणू, पामरापेक्षा विषयी बरा आहे. तो विषयाच्या तरी नादी लागतो, तो काही ना काहीतरी विचार तरी करतो, कशासाठी तरी झटपट तरी करतो, धडपड तरी करतो. मात्र पामर नुसता सुस्तावलेला असतो. त्याला काही देणं घेणं नसतं काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे. त्यापेक्षा विषयी बरा आहे. विषयी झाला तर त्यांनी विषयीपर्यंत न थांबता त्यानं जिज्ञासू होतं. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. काय हे खंडईल कर्म पारुषतील धर्माधर्म कास्याने कळेल हे धर्म. अशा प्रकारे आमचा ओढ निर्माण होणं हे पुढची अवस्थेचं ते लक्षण. आणि मग जिज्ञासू झाल्यानंतर काय व्हायचं, संत सद्गुरू भेटतात आणि मग ते काय करतात, मुक्त करतात. लक्षात घ्या, माणसाच्या जीवनाचे हे ध्येय आहे, हा पथ आहे की विषयी माणसानं पामर माणसानं पामर न राहता किमान विषयी व्हावं, विषयीनं जिज्ञासू व्हावं, जिज्ञासूनं मुक्त व्हावं आणि मुक्तानं काय व्हावं, भक्त व्हावं. कारण मुक्ताची अवस्था वारकरी संप्रदायामध्ये सर्वश्रेष्ठ अवस्था मानण्यात आलेली नाही. ज्ञान घेऊनी गावा गोविंद गाव, ज्ञान प्राप्त झालेलं आहे, भगवंताची अपरोक्षानुभूती प्राप्त झालेली आहे. मात्र भगवंताचा अपरोक्ष साक्षात्कार झाल्यानंतरही भगवंताची भक्ती करणारा भक्त, ज्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात, असा ज्ञानोत्तर भक्ती करणारा भक्त आम्हाला प्रिय आहे असं भगवंतानं श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये सांगितलंय. योवद भक्तस्तमे प्रिय, हे सांगत असताना ज्या ज्या काही गोष्टी भगवंतानं सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करा. सगळेच भक्त मला प्रिय आहेत, पण माझ्या अवस्थेचं ज्ञान ज्याला आहे आणि तरी देखील जो माझी भक्ती करतो,
माझी व्यापकता ज्याला माहिती आहे, पण तरी सुद्धा जो माझी भक्ती करतो, धणी करणेचे करू नका. बाबांनो, हरीचं साधन करा. मी आपल्याला सांगितलं, माणसाने काय करावं हेच लक्षात येतं. कशाच्या मागे लागावं कळत नाही. काही माणसं प्रसिद्धीच्या मागे जातात, काही पदाच्या मागे जातात, काही पैशाच्या मागे जातात. प्रत्येकाला काही मर्यादा. पैसा, पद आणि प्रतिष्ठा हे प्राप्त करू नये असं कोणाचं मत नाही, पण प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असते. अति सर्वत्र गर्भे, अति रूपेण वै सीता, अति गर्वेण रावणः, अति दानाद बलिर्बद्धो, अति सर्वत्र गर्भे. कोणतीही गोष्ट कधीही अति करू नये. मग व्यवहार असो किंवा परमार्थ, प्रत्येकाला कशी कशी काहीतरी मर्यादा. कोणतं पद प्राप्त केल्यानंतर समाधान प्राप्त होणारे मला सांग. जगातलं असं कोणतंच पद नाही की जे प्राप्त झाल्यानंतर माणसाला समाधान वाटतं. किती पैसा जमा केला म्हणजे समाधान वाटतं मला सांग. समाधान नाही. काही माणसांकडे भरपूर पैसा असतो, जळता जळणार नाही एवढा पैसा असतो, पण देण्याच्या बाबतीमध्ये बुद्धी नाही. गंमत अशी आहे, ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे दानत नाही, आणि ज्याच्याकडे दानत आहे त्याच्याकडे पैसा नाही. बघा तुम्ही, प्रत्येक जण आपलं आपलं चिंतन करा. प्रत्येकाला आपली आपली आर्थिक परिस्थिती माहिती असते. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की या सप्ताहामध्ये आपली पण एक पंगत असली पाहिजे, पण देईल कधी? पैसा आला. आता पैसा आला, आता कारण पैसा आला म्हणून दानत घेईल. लक्षात घ्या, असं कदापि होत नाही की पैसा आल्यावर मी पंगत देईल आणि आल्यानंतर दिली पंगत, असं होणार नाही. उदाहरण देतोय व्यावहारिक, फक्त आहे म्हणून पंक्तीचं उदाहरण देतो. एखादी गोष्ट आमच्याकडे नाही, ती प्राप्त करण्यासाठी प्रयत्न होतो, मात्र ती गोष्ट प्राप्त झाली तर मात्र त्याच्यातही आम्हाला समाधान प्राप्त होत नाही. पैसा प्राप्त झाला तर तो समाधान देणारा कदापि ठरत नाही. तो वाचवायचा कसा, तो वाढवायचा कसा, तो जपायचा कसा, याचं चिंतन सुरू होतं. एकनाथी भागवतामध्ये एका कदर्यू ब्राह्मणाची कथा आलेली आहे. कदर्यू ब्राह्मण म्हणजे कंजूष ब्राह्मण, सावकार होता. त्याला भरपूर नातेवाईक होते. जळता जळणार नाही एवढा पैसा त्याच्याकडे होता. पण बायकोनं कधी साडी मागितली की आम्हाला एखादी साडी घेऊन द्या, तर म्हणायचं एवढं कपाट भरलेलं आहे, काय गरज आहे. हा फक्त कंजूस माणूसच बोलतो असं नाही बरं का व्यवहारात. घरोघरी मातीच्या चुली. आम्हालाही आश्चर्य वाटतं. कपाट भरून साड्या असतात, कपाट भरून साड्या असतात, पण काय असतं उत्तर? घालायला एकही साडी नाही.
पटलंय तुम्हाला? चांगलंच पटलं. विनाकारण ती मागत असेल कदाचित. मुलं काही खेळणं मागत असतील, काही खाऊ मागत असतील, मग म्हणायचं अरे काही नसतं, ते खाल्ल्यानंतर दात किडतात वगैरे वगैरे काही कारण सांगायची. कोणी नातेवाईक आला आणि म्हणू लागला शेठजी थोडे जर का 100 रुपये उसने दिले तर पुढच्या महिन्यात देतो. काय सांगू पैसाच नाही. बरं का सगळ्यांना माहिती आहे त्याच्याकडे पैसा, पण बोलायचं काय काय सांगू पैसाच नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये वास्तुदेवता असते आणि ती वास्तुदेवता कायम तथास्तु नाही. त्यामुळे घरामध्ये कायम बोलताना सकारात्मक बोललं. काय सांगू हो पैसाच नाही तथास्तु. भगवंताच्या कृपेनं भरपूर पैसा आहे तथास्तु. लक्षात घ्या, घरामध्ये कायम चांगलं बोलावं, सकारात्मक बोलावं, जेणेकरून वास्तुदेवता तथास्तु म्हणतात. कोणीही आला तरी तेच उत्तर, काय सांगू पैसेच नाही, काय सांगू पाऊस पडला म्हणून सगळं पिकच गेलं, काय सांगू असंच झालं, काय सांगू तसंच झालं. पैसा असतानाही ही कारण जेव्हा तो देऊ लागला लोकांच्या लक्षात येत होतं की हा देत नाही आपल्याला. पण काय करणार, मोठ्या माणसाच्या समोर काही चालत नाही. इतका कंजूस नाथ महाराजांनी तर परिसीमा गाठली. नाथ महाराजांनी सांगितलंय की त्या कंजूशाच्या घरातून मुंग्या सुद्धा दूर निघून गेल्या होत्या, कारण त्यांना साखरेचा दाणाही तिथे मिळत नव्हता. काय अजून त्याला त्याची परिसीमा नाथ महाराजांनी. साखरेचा दाणा मुंगीला मिळत नव्हता म्हणून मुंग्यांनी त्याचं घर सोडलं होतं, अशी त्याची परिस्थिती. पण नाथ महाराजांनी या ठिकाणी अर्थाची 15 अनर्थ सांगितली. तर का नाथ भागवत जर आपण वाचलं, आपल्या आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला एकनाथी भागवतात. नाथ महाराजांनी अर्थाची 15 अनर्थ सांगितली. जर आपण पैशांचा विनियोग योग्य पद्धतीने केला नाही, चांगल्या गोष्टींसाठी केला नाही, तर 15 प्रकारे ते धन निघून जातं. अगदी वांगी दाखल बोलायचं झालं तर चोरी तरी होते, नैसर्गिक आपत्ती तरी येते, सरकार तरी पैसा घेऊन जातं, म्हणजे ईडीच्या धाडी वगैरे तुमच्या माहितीतला शब्द. 15 कारणं सांगितली अर्थाची, जर आपण योग्य पद्धतीने त्याचा वापर केला नाही तर झालं, गंडांतर आलं त्याच्यावर आणि सगळीच्या सगळी संपत्ती गेली. भिकेला लागला. भिकेला म्हणजे अक्षरशः भिकेला. अपतेष्टांनी त्याला लुटलं, काय चोरी झाली, काय सगळ्या गोष्टी त्याच्या वाट्याला आल्या आणि आता तो काय झाला, भिकारी झाला. आणि भिकारी झाल्यानंतर काय, खायला तर लागणार आहे, खाण्यासाठी सुद्धा पैसा नाही. गावामध्ये भीक मागू लागला, काही खायला देतात. आता जी माणसं त्याच्याकडे रिकाम्या हाताने वापस आली होती ती काय खायला देणार काय त्याला? नाथ महाराजांनी वर्णन केलंय, त्याला लाथा भुक्याने बाहेर हाकून देतो. इथपर्यंत त्याची परिस्थिती निर्माण झाली की लोक त्याच्यावरती उभ्यानं लग्नी करत होते म्हणजे नाथ महाराज. त्याच्या तोंडात काय अवस्था आहे. जर पैसा असताना तो योग्य ठिकाणी आम्ही लावला असता तर आज आम्हाला लोक मदतीला धावून आले असते. त्याच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी जे गीत गायलंय, जी भावना त्यांनी व्यक्त केली त्याला भिक्षुगीत वाचा. खूप सुंदर. पैसा आहे तोपर्यंत माग नसती, पण पैसा जेव्हा जातो तेव्हा विचारा ज्यांच्याकडचा पैसा गेला किती सांभाळ. काशीमध्ये, काशीच्या जवळ वाराणसीच्या जवळ 10-12 किलोमीटरवर ते राहते. पण असेच कंजूस. बायको म्हणायची वाराणसीला जा, कधीतरी गंगेत डुबकी मारा, कधीतरी दान दक्षिणा करा तिथे ब्राह्मणांना. वारंवार वारंवार बायको तिथे म्हणायची. हा म्हणायचा करतो करतो, पण याला असं वाटायचं काशीला जायचं म्हणजे पैसा खर्च करणं, तिथे गेल्यानंतर तिथे ते पंडे असतात, ते दक्षिणा मागतात, त्यांना दक्षिणा देणं, म्हणजे कशाला द्यायची दक्षिणा, त्यापेक्षा हो हो करायची. पण बायको वारंवार त्याच 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 गोष्टी बोलू लागली. एकदा ताण करून टाकतो, म्हणजे जाऊन तरी म्हणलं एकदा काशी झालं. याच्याकडे सुद्धा भरपूर पैसा. मला गाडी करून देऊ,
गाडीवाल्याला विचारलं किती रुपये, त्यांनी सांगितलं 400 रुपये. तिथे 400 रुपये तर तिथे काहीच नव्हतं, पण तुम्हाला 400 रुपये, नाही 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 नाही, त्याच्यापेक्षा बस निघाली. कंडक्टरला विचारलं वा, असा भगवंताने विचार केला आणि पंड्याच्या रूपामध्ये त्या ठिकाणी परमात्मा आला. त्यांनी एक डुबकी मारली आणि तोंड वर काढलं की तिथेच बाजूला भगवंत पंड्याच्या रूपात उभे, हात में पाणी लिहिजे. म्हटलं आपण कधी आलात? पण मी पूर्ण घाट शोधून आलो, कोणीही दिसलं नाही, आणि तुम्ही कुठून प्रकट झालात? मी सांगितलं अरे आम्ही इथंच असतो. त्यांनी सांगितलं बाकीच्या घाटावर का नाही तुम्ही? बाकीचे एवढे मोठे घाट आहे तिथे का नाही, इथे कसं काय आलात? त्यांनी सांगितलं बाकीच्या घाटामध्ये येणारी माणसं वेगळी असतात, ते 2-5 रुपये दक्षिणा देतात, इथे येणारा माणूस म्हणजे वर्षावर्षीची सोय करून जातो. तो म्हणला माझ्याकडून जर तुला काही अपेक्षा असेल तर तसं काही घडणार नाही. नाही म्हणजे ठीक आहे, 6 महिने का करू, 6 महिने, 3 महीने का कर दी, हाथ में पानी लीजिए. बिल्कुल नहीं म्हणला. पुन्हा तो 1000 रुपयावर आला, ठीक है 3 महीने का भी मत कीजिए, 1001 रुपये दीजिए और हाथ में पाणी लीजिए. त्याच्यासाठी या गोष्टी काहीच नव्हत्या, लक्षात ठेवा. पण तरी सुद्धा अडून बसलेला की काही द्यायचं नाही नाही, अभी 501 फायनल, हाँ 501 के नीचे नहीं आएंगे. बिलकुल नाही. त्याच्या लक्षात आला हा पंडा खाली येऊ लागलाय, त्यामुळे त्याने विचार केला याला किती खाली आणता येईल तेवढा आणायचं. 251, 101, 51, 21, 11, 1 रुपयावर आला. 1 रुपयावर त्यांनी सांगितलं हाँ ठीक है 1 रुपया दूंगा, लेकिन वो भी उधार, घर पे आप लेके जाना पड़ेगा. त्याच्या पाठीमागची भूमिका काय लक्षात आली का? 1 रुपये प्राप्त करण्यासाठी हा 10-12 किलोमीटरचा काही प्रवास करणार नाही. जाताना 10-12 आणि येताना 10-12, 20-25 किलोमीटरचा प्रवास 1 रुपयासाठी कोण करणार आहे? कोणीच नाही. म्हणजे तिथे वाचून फुकला गेला. बर बसनी येण्याचं काही कारणच नाही. 40 रुपये खर्च करून 1 रुपये घ्यायला येणारा मूर्खच आहे. आणि गाडी स्वतंत्र करण्याचं तर अजूनच ते म्हणजे काय, बायकोनी जरी विचारलं तरी म्हणायचं हा मैंने बोला था पंडा को, लेकिन वो आया ही नहीं तो दिया होता. ठीक आहे पत्ता घे म्हणे आपला लिहून. देवाने आपला पत्ता वगैरे लिहून घेतला, गेला. घरी गेल्यानंतर बायकोने विचारलं कसं काय तुमची वारी, कसं काय तुमचा प्रवास, वा 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 बहुत अच्छा हुआ, असं तसं तसं. दक्षिणा तुझी, हाँ हाँ पंडा को बोला वो आएगा, उसको दक्षिणा देंगे यहाँ पे आने. तिलाही विचारायला आनंद झाला, त्याला आपल्या नवऱ्याने आपलं ऐकलं. आता याच्या मनात काय की हा काही इथे येणार नाही. हा बसला की दार वाजलं. बायकोने दार उघडलं, बोलिए अरे हमारे यजमान यहाँ पे रहते, उन्होंने दक्षिणा देने को बोला था, वो लेने की आया. भगवंताने सुद्धा ठरवलं होतं याचा पिच्छा पुरवायचा, याला काही 1 रुपया सोडायचा. ती आपली बिचारी आली आणि सांगितलं अरे वो पंडित जी आए हैं, वो बोल रहे थे दक्षिणा बाकी है. डोक्याला हात लावला, म्हणला 1 रुपयासाठी इतका चालत आला. एक काम करो, उनको बोल दो उनकी तबीयत ठीक नहीं है, कल आओ. म्हणजे काय, आज पण बरोबर उद्यावर, हा काही उद्या पुन्हा 1 रुपयासाठी चालून येत नाही. तुम्ही सांगितलं अरे उनकी तबीयत ठीक नहीं. भगवंताच्या लक्षात आलं काय खेळ चालू आहे. त्यांनी सांगितलं हमारे यजमान की जब तक तबीयत ठीक नहीं हो जाती तब तक हम यहाँ से नहीं हिलेंगे, खाना भी यही खाएंगे. तुम्ही सांगितला निरोप असा असा आहे. आता याला प्रश्न पडला काय उत्तर द्यावं बरं. त्यांनी उत्तर दिलं उनको बोल दो सेठजी मर गए. तुम्ही तोंडाकडे बघितलं, बोला ना, जाओ बोलो मर गए. तुम्ही सांगितलं रे सेठजी तू मर गए. भगवंताच्या लक्षात आला आता काय खेळ चालू आहे. पण शेवटी तो भगवंत आहे, चतुरा तू शिरोमणी. त्याने बोंब ठोकायला सुरुवात केला, अरे सेठजी मर गए, सेठजी मर गए, सगळं गाव जमा. आता कोणी मेलं की आपल्याकडे गावात 2-4 लोक असतात की लगेच हजर. चारा आणा, बांबू आणा, है ना, सगळ्या गोष्टी, कपडा आणा, अमुक आणा, तमुक आणा. ते लोक लगेच बांधाबांधी सुरू झाली. बायका जमा झाल्या. ती बिचारी सात्विक होती, तिच्या काही मैत्रिणी जमा झाल्या, घरात आल्या, अरे काय झालं काय झालं. ते सांगितलं तो आपला मेल्यासारखा पडलेला. अरे मर गए. यांना आश्चर्य वाटू लागलं की बायको हे नवरा मेलाय म्हणते, हिच्या डोळ्यात टिपूच नाही पाण्यात.
त्यांना असं वाटलं बराच धक्का बसलेला दिसतो. मग कोणी काही आठवणी काढायला लागल्या, खूप चांगले होते, असं करत होते, तसं करत होते, जेणेकरून तिला काहीतरी आठवण यावी, रडू यावं. पण तिला काही सांगितलं तरी रडू येईना, कारण तिला माहिती मेलेला नाही. मग शेवटी एका बहिणी रडायला सुरुवातच केली, कारण त्याच्याशिवाय वातावरण निर्मिती नाही. आता एकीचं बघून दुसरी, दुसरीचं बघून तिसरी, सगळ्या रडायला सुरुवात झाली. तर हिच्या डोळ्यातून काही पाणी नाही, कारण हिला माहिती होतं आपला नवरा मेलेला नाही. झालं. माणसं आले, त्याला गादी सगळं उचललं आणि त्याच्यावर तिरडीवर ठेवलं, तरी उठायला तयार नाही. 1 रुपया द्यायला लागेल. त्याला बांधलं महाराज, तरी सुद्धा तो उठायला तयार नाही. भगवंत म्हणू लागला, काय माणूस आहे, असं पहिल्यांदाच भेटला म्हणले आपल्याला. त्याला घेऊन चालले. आता बायको घाबरली. आता बायको म्हणू लागला, अरे वा, आता ती खरं बोलू लागला, अरे वा, मरे नाहीये, मरे नाहीये. आता बाकीच्यांना वाटू लागले हिला फारच सदमा लागलाय म्हणून रडू लागले. पुन्हा समजून सांगू लागले, जाणारा जातच असतो. त्याला कोण थांबवत असतं वगैरे वगैरे. झालं. राम नाम सत्य. घाटावर घेऊन गेले. घाटावर घेऊन गेल्यानंतर त्याला सोडलं तरी उठायला तयार नाही. लाकडावर ठेवलं तरी उठायला तयार नाही. 1 रुपया द्यायला लागले. त्याच्या अंगावर लाकडं ठेवले, तोंड सोडून. भगवंत घाबरला, म्हणजे आता जर मी मदत पडलो नाही त्याला जिवंत जातं म्हणजे. भगवंत आले, सांगितलं, बाजू हटिये, हमारे यजमान है, उनके कान में मंत्र कहना है, हटिये बाजू. सगळे ब्राह्मण असा दिसला जरा तगडा तुगडा, सरकले सगळे बाजूला, लांब सरकले. देव आला ब्राह्मणाच्या रूपातला आणि त्यांनी सांगितलं, शेठजी उठिये, मैं ब्राह्मण नहीं हूं, मैं प्रत्यक्ष भगवान हूं. असं म्हणल्यानंतर त्यांनी एक डोळा उघडला, ब्राह्मण दिसला की पुन्हा बंद केला. आता देवाने ठरवलं आपलं मूळ रूप दाखवावं. भगवंतानं त्याचं रूप धारण केलं आणि त्यांनी सांगितलं, बाबा आता तू मला काही देऊ नको, मीच तुला काय देतो, काहीतरी देतो. म्हणजे तूच मला काहीतरी माग. पटकन डोळे उघडले. म्हणला, जो 1 रुपया बोलला होता तो माफ करून द्या. म्हणलं आपलं काम झालं. विठ्ठल 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 विनोद हा विनोदापुरता घ्यायचा आहे. सिद्धांताच्या पुष्टीसाठी दृष्टांत असतो. माणसाकडे पैसा आहे, त्याने कितपत जपावा त्याला पण काही मर्यादा आहे. आणि विनोद हा अतिशयोक्तीतून होत असतो. असं काही खरं घडत नसतं, पण आपल्यालाही सर्वांना कल्पना आहे. पण आपल्याला विषय कळावा म्हणून ह्या कथा तयार होतात. आम्ही पैशाच्या मागे लागतो, आम्हाला काय करायचं ते कळत नाही. आम्हाला नाथ महाराज सांगतात, करा रे बापानो साधन हरीचे. हरीचं साधन. आता हरी तर साध्य आहे, हरी साध्य आहे, आणि हरीचं साधन करा असं नाथ महाराज का सांगतात? हरी साध्य आहे, पण हरीचं साधन करायला सांगतात. याचा अर्थ असा घ्यावा लागतो की हरीच्या प्राप्तीचं साधन करा. हरी प्राप्तीची उपाय असा एक आपल्याला प्रमाणे आपल्याला माहिती ना. हरीची प्राप्ती करणं गरजेचं आहे. तो काही सहजासहजी आम्हाला प्राप्त होतो असं नाही. करा रे बापानो साधन हरीचे. हरीच्या प्राप्तीचं साधन करा. हरी करणीचे करू नका, कृत्रिम साधन करू नका. कृत्रिम साधन म्हणजे काय? हल्ली भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय उदयाला आलेले आणि लोकांना नियम सांगणारा संप्रदाय म्हटला. जर कोणाला आपण सांगितलं तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, काय नियम आहेत? मग मांसाहार करायचा नाही, दारू प्यायची नाही, काही व्यसनं करायची नाहीत, पंढरपूर सारख्या ठिकाणची नाथ महाराजांची पैठणची आळंदी देहूची वारी करायची, दररोज हरिपाठ म्हणायचा, जिथे शक्य होईल तिथे कीर्तनाला जायचं, कपाळाला गंध लावायचं. लोकांना हे नको आहे. लोकांना फार सोपं पाहिजे, काहीच करायचं नाही हे सगळ्यांना खूप आवडत असतं. म्हणून असे संप्रदाय उदयाला लागतात. सगळे देव पाण्यात टाका आणि माझीच उपासना करा. लोकांना वाटतं बरं आहे, काहीच न करता जर का आम्हाला फलप्राप्ती होत असेल तर बरं आहे. आणि सामान्य बुद्धिमत्तेची माणसं त्याच्या मागे लागतात. खरं तर प्रत्येकानं लॉजिकली विचार केला पाहिजे. यात काही तथ्य आहे का? एखादी व्यक्ती म्हणत असेल मी देव आहे आणि माझीच पूजा करा आणि तुमच्या देवघरातले देव सगळे नदीत बुडून टाका, आपल्याला प्रश्न पडला पाहिजे, हा माणूस कोणत्या अधिकारामध्ये देवाला अर्पण करायला सांगतोय? गंगार्पण करायला सांगतोय. पण आम्हाला एवढंच माहिती असतं
की समोरचा माणूस काहीच करायची गरज नाही म्हणतो ना, बस हेच पाहिजे. विदर्भामध्ये एक संप्रदाय उदयाला आला. त्यांनी असं सांगितलं, कोण माणूस आहे मला माहित नाही, पण त्यांनी त्याचं तत्वज्ञान काय आहे की घरातले सगळे देवघरात अनेक ग्रंथांमध्ये यमदूत कशा पद्धतीने आपल्याला शिक्षा देतात त्याचं वर्णन. आपण कोणतं पाप केलेलं आहे, कोणतं दुष्कृत्य केलेलं आहे, त्याच्यावरती आपल्याला कोणती सजा प्राप्त होणार आहे हे ठरलंय. जसं आम्ही कोणतं कर्म केलं याप्रमाणे आम्हाला कोणता पुढचा जन्म मिळणार हे ठरले. पंक्तीभेद जर केला, पंक्तीभेद म्हणजे काय? पंगत बसलेली असते, एखाद्याच्या घरी पंगत बसली. आता पंक्तीचे काही नियम आहेत बरं का. जेव्हा पंगत बसलेली असते तेव्हा घरच्या प्रथम पुरुषानं किंवा घरातल्या कोणीतरी महत्वाच्या व्यक्तीनं पहिल्या पानावर बसायचं. हा पंक्तीचा पहिला नियम. त्याचं कारण असं सांगितलंय की पहिला माणूस जे आम्ही अन्न बाकीच्यांना वाढणार आहोत ते जर का दूषित असेल, ते जर का जीव घेणं असेल तर पहिले आमचा माणूस मग बाकी. म्हणून पहिल्या पानावरती घरच्यांना बसतो. आमच्याकडे जेव्हा पंगत बसते त्यावेळी घरामध्ये आता बऱ्यापैकी आता बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो पंगत जेव्हा बसलेली असते, पुरुषांची पंगत जर बसलेली असते तर पुरुष वाढतात, चांगली गोष्ट, योग्य, काय हरकत नाही. आजच्या कालमान परिस्थितीनुसार ते योग्य. पण घरच्या करत्या स्त्रीनं किमान तूप वाढण्यासाठी तरी यावं, नाहीतर पंक्तीला बसलेल्यांचा तो अपमान. किती लोक पाळतात माहिती? पंक्तीचे हे सगळे नियम. काय करावं काय करू नये याचा विचार आम्हाला शास्त्रकारांनी सांगून दिलेला आहे. आम्हाला यमाची यातना येऊ नये म्हणून आम्ही जे कर्म करतो ते कर्म सहज जरी आमच्याकडून घडलं तरी किती त्रासदायक आहे ते ऐका. पंक्तीला बसल्याच्या नंतर जर पंक्ती भेद केला म्हणजे घरचा माणूस आहे म्हणून गरम गरम पोळी घरच्याला वाढायची आणि दुपारची पोळी बाजूच्याला वाढून द्यायची, त्याला पंक्ती प्रपंच म्हणतात. किंवा एखाद्याला एखादी वस्तू वाढायची आणि दुसऱ्याला ती वाढायची नाही, याला पंक्ती भेद म्हणतात. असा पंक्ती प्रपंच करण्यात अर्थ नसतो. जो पंक्ती प्रपंच करतो, पंक्ती भेद करतो, शास्त्रकारांनी सांगितलंय त्याला वटवाघूळ पुढच्या जन्मात घ्यावं लागतं. किती जण विचार करतात, कोणी विचार, लोकांना शास्त्राशी काहीच देणं घेणं नाहीये. तुमच्या संत महात्म्याने आम्हाला मार्गदर्शन करून ठेवलं त्याप्रमाणे आमचं आचरण असलं पाहिजे. आमच्याकडून ते घडत. कोणतं पाप केलं तर कोणता जन्म प्राप्त होणार आहे शास्त्रामध्ये मर्यादा सांगितलेली आहे. पाप भरपूर असेल, एकूण जर का ते यमदूत कशा पद्धतीनं त्रास देतात हे जर जाणून घ्यायचं असेल, एकत्रित सांगतो, कितीही गर्दी असली तरी ज्याला न्यायचं आहे त्यालाच नेतात बरं का, हे लक्षात. चुकत नाही. एवढी गर्दी आहे, एकसारखे दिसत आहेत, एकसारखे कपडे आहेत, अजिबात नाही. ठरलेलं असतं की याला घेऊन जायचं, त्यालाच घेऊन. हातामध्ये एक चाबूक असतो, त्याला यमपाश असं म्हणतात. ज्याला न्यायचंय त्याच्या गळ्याभोवती तो असा असा फेकला की तो बरोबर त्याच्या गळ्याभोवती असा फिरतो. त्याला खेळ्यासारखे टोकदार गोष्टी असतात आणि त्या त्याच्या मानेमध्ये घुसल्या जातात बरं का. आता मी एकूण सांगतो बरं का, सगळं एकत्र किती त्रास आहे. ओढत घेऊन जातात, रडायला लागतो, ओरडायला लागतो, पाहत नाही. बर, हे यमदूत देव हे काही रस्त्याने कधी चालत नसतात बरं का. ते कायम 1 फूट वर चालत असतात, जमिनीच्या 1 फूट वर चालत असतात. मात्र माणूस साधारण आहे, त्याला जमिनीवर चालावं लागतं. वाळवंटातून येतात, पाय गरम होतात, चटके बसायला लागतात. शरीरातलं पाणी संपून जातं, पाणी मागतो पण पाणी मिळत नाही. शेवटी शरीरात प्राण न राहिल्याने अंग टाकून देतो, तरी सुद्धा कोणतीही दयामाया न दाखवता त्याला ते ओढत नेतात. ज्याप्रमाणे नगरपालिकेतले महानगरपालिकेतले लोक मेलेल्या एखाद्या प्राण्याला ओढत नेतात, तसं त्याला ते ओढत नेतात. यमराजासमोर उभं करतात, तिथे त्यांचा सगळा हिशोब होतो. म्हणजे काय पुण्य केलंय, काय पाप केलेलं आहे, आणि काय पाप असल्यामुळे तर तो तिथे आलेला आहे. आणि मग महापापी असेल तर त्याला काय करतात, एका तप्त लोखंडाच्या स्तंभाला आपल्याला तव्यासारखा तो लोखंडाचा स्तंभ थांब आणि त्याला मिठी मारायला लावतात. एकतर अंग वाळूमध्ये घासून घासून सगळं सोलल्या गेलेलं असतं,
त्या गरम लोखंडाच्या खांबाला मिठी मारावी लागते. आरडाओरडा केला तर पाठीमागून पुन्हा कोडे टाकलेले असतात. जास्त पाप असेल तर अंगावर मीठ टाकतात आणि त्याच्याही पेक्षा पापी असेल तर त्याला तेलातून तळून घ्या. एवढं सगळं करण्यापेक्षा देवाचं नाव घ्या ना. पण आमच्याकडनं तेच घेणं. जेणे नये जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. कोणतं साधन आहे? अभंगाचं तिसरं साधनाचे सार मंत्र बीज हरी. 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 आत्मतत्व धरी तोची एक. आत्मतत्व धरी तोची एक. आत्मतत्व धरी तोची एक. आत्मतत्व धरी तोची एक. हरिमुखी गाता हर पद चिंता. हरिमुखी गाता हर पद चिंता. आत्मतत्व धरी तोची एक. आत्मतत्व धरी तोची एक. आत्मतत्व धरी तोची एक. आत्मतत्व धरी तोची एक. हरिमुखे गाता हर पदी चिंता. हरिमुखे गाता हर पदी चिंता. आत्मतत्व धरी तोची एक. सगळ्या साधनांचं सार काय आहे? मंत्र बीज हरी. हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणती देवाच्या तया मोक्ष ज्ञानोबा. हरी हे नाम आमच्या दुःखाचं हरण करणार आहे. म्हणून वारकरी संप्रदायाच्या महामंत्रामध्ये सुद्धा रामकृष्ण हरी. हरिपाठ म्हणजे हरीच्या नामाचा पाठ. इतर कोणत्याही नामापेक्षा आमच्या संत महात्म्यांना हरी हे नाम जास्त प्रिय आहे, कारण तो आमचं दुःख हरण करतो. राम पाप घालवतो, भगवान श्रीकृष्ण भक्तीचा उदय करतो आणि हरी आम्हाला संकटातून वाचवतो. संकट प्रत्येकाच्या पाठीमध्ये, म्हणून त्याच्यातून संरक्षण व्हावं म्हणून माणसं काय करत असतात? प्रयत्न करत असतात. हरिनामाच्या बाबतीमध्ये हरिपाठामध्ये मग तो ज्ञानोबारायांचा हरिपाठ असो किंवा एकनाथ महाराजांचा हरिपाठ, कोणी घ्यावा, कसा घ्यावा, कधी घ्यावा, कोणतं नाम घ्यावं, त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह हरिपाठामध्ये केलेला. साधनाचे सार मंत्र बीज हरी. हरीला बीज मंत्र असं म्हटलेलं. एकदा ब्रह्मदेव भगवान महाविष्णूकडे आले. सृष्टीची निर्मिती झाली, त्यांनी तपश्चर्या केली, चतुश्लोकी भागवताचा उपदेश, वेदाचा उपदेश भगवंतानं त्यांना केला आणि ब्रह्मदेवाने सांगितलेलं, देवा आता हा उपदेश माझ्यापासून जी सृष्टी निर्माण होणार आहे त्या सृष्टीमध्ये मला करायचा आहे. त्यामुळे तू जे मला वेदांताचं वेदाचं जे ज्ञान दिलेलं आहेस ते ज्ञान जर मला पुढे पोचवायचं असेल तर माझं ज्ञान शुद्ध असणं गरजेचं आहे. माझा जर मंत्र चुकला तर सगळे चुकीचे मंत्र पुढच्या पिढीकडे जातील. त्यामुळे मी जे म्हणतोय ते बरोबर आहे का पाहतो का म्हणून भगवंतानं सांगितलं, एवढ्या सृष्टीचा विचार मला पडलाय, तुझं काय मंत्र झाडाखाली जाऊन बस, जा त्या झाडाखाली जाऊन बस. एक चूक झाली
एक पान गळून पडणार. जेवढी पानं गळून पडतील माझ्याकडे घेऊन यायची, मी ती पानं बघेन आणि सांगेल काय चुकलं ते बरोबर दुरुस्त करायचं आणि चालू द्यायचं. ठीक आहे. ब्रह्मदेव गेले, झाडाखाली बसले. मला काही देणं घेणं नाही, जो 1000 यज्ञांचं फल मला अर्पण करतो त्याच्याकडे मी प्रसन्न होतो. द्रौपदीने सांगितलं आता माझा आहे, मी भगवान श्रीकृष्णाची बहीण आणि भगवंतानं मला असं सांगितलंय की संतांकडे जात असताना भगवंताचं नाम घेत घेत जर का गेलं, राम म्हणता वाटचाली यज्ञ पावला पाऊली, राम 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 करत 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 तुमच्यापर्यंत आली. 2-5 हजार पावलं चालत आली म्हणले. 1000 यज्ञांचं फल घ्या आणि जेवायला चला. विठ्ठल कोटी कोटी यज्ञ नित्य जाता नियम, एक हरिनाम जपता घरी, एका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चय सिद्धी हरी. नाथ महाराज म्हणतात, मी जे बोलतोय त्याच्यावरती संशय घेऊ नका. परमार्थामध्ये जेव्हा महात्मा काही बोलत असतो तेव्हा त्याच्या बोलण्यावरती कधी संशय घ्यायचा नसतो, कारण संशयात्मा विनश्यती. जो संशय घेतो तो नाश पावत. म्हणून एका जनार्दनी न घ्यावा संशय, मी सांगितलेलं जो तुम्ही ऐकाल निश्चयेची होय हरिरूप, हरिरूप झाल्याशिवाय राहणार नाही. हरिमुखी जाता हरपली चिंता, या नाही मागुता जन्म घेणे. ज्ञानोबरायांच्या हरिपाठाचं ज्याप्रमाणे पुण्याची गणना कोणतरी हे ध्रुवपद आहे, तसं प्रत्येक अभंगाच्या शेवटी हरिमुखी जाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. एकनाथ महाराजांचा हरिपाठ प्रत्येक महाराष्ट्रीयांना पाठ वारकऱ्यांना तर असावं, वारकऱ्यांना तर असावं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामान्य भक्ताला तो पाठ असावा. ज्ञानोबरायांचा हरिपाठ आणि नाथ महाराजांचा हरिपाठ हे 2 हरिपाठ म्हणायला अवघे 20 मिनिटं लागतात. अवघे 20 मिनिटं लागतात. तुम्ही 2 तास या सप्ताहामध्ये येऊन बसता, त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही कमी वेळ लागतो बरं का. म्हणजे एक सिरियल जेवढी होते बस तुम्हाला तुमच्या भाषेत सांगायला, एवढ्या वेळेमध्ये हरिपाठ 2 हरिपाठ वाचतात. पण भूमिका अशी असते की माणूस म्हणतो मला वेळ नाही, वेळ नाही, वेळ काढावा लागतो. तरी मोठे निमिषभरी दे तुझा दिलेला, क्षणभर तरी आपण परमार्थासाठी काढला पाहिजे. 20 मिनिटं जर आपण काढली तर गुरु परंपरेच्या अभंगासह आरतीसह 2 हरिपाठ पूर्ण होतात. रोज वाचला पाहिजे. त्याचं फल काय? नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय, हरी कृपा होय तयावरी. नाथ महाराज म्हणतात, नित्य प्रेम भावानं भक्तीनं जो माझा हरिपाठ वाचतो गातो, भगवंताची कृपा हरीची कृपा त्याच्यावरती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून हरिमुखी जाता हरपली चिंता, मुखातून परमात्म्याचं नामस्मरण जर का घेतलं तर चिंता दूर जाते. कोणाला चिंता नाही जगात सांगा? जगात असा कोण आहे की ज्याला चिंता नाहीये? प्रत्येकाला चिंता. नोकरी लागावी म्हणून चिंता लागली, पैसा वाढून मिळावा म्हणून चिंता, पैसा वाढून मिळाला, काम जास्त पडू लागलं म्हणून चिंता, बरं त्याचा मोबदला चांगला मिळाला तर जपून कसे ठेवायची याची चिंता. कोणत्याही परिस्थितीमध्ये माणूस चिंता सोडत नाही. माणूस आहे म्हणजे चिंता. ही चिंता जर का घालवायची असेल तर एकनाथ महाराजांनी सांगितलं, हरिमुखी जाता हरपली चिंता. एक वाक्य फार सुंदर आहे, निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. निर्जीवाला चिता जाळत असते आणि सजीवाला चिंता जाळत असते. मग आमच्या जीवनातली चिंता जर का दूर करायची असेल, हरिमुखी जाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. त्याला पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये पडावं लागत नाही. म्हणाल देवाचं नाव घेत जर बसलं तर स्वयंपाक कोण करणार, ऑफिसमध्ये कोण जाणार, शाळेत कॉलेजमध्ये कोण जाणार, नोकरीला कोण जाणार, उद्योगधंद्याला कोण जाणार. आमच्या संत महात्म्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं आधीच देऊन ठेवली. कारण प्रश्न काय निर्माण होणार आहे ते त्यांना आधीच माहिती आहे. पर्याय पण देऊन टाक. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देहत्याग अंती हरी बोला.
हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी. प्रत्येक क्रिया करत असताना नाथ महाराज सांगतात हरीचं नामस्मरण केलं पाहिजे. जांभई आली, शिंक आली, हरी हरी म्हणा. वेडे वाकडे आवाज काढण्यापेक्षा हरी हरी म्हणलेले केव्हाही चांगलं. उठताना हरी हरी हरी, बसताना हरी हरी, काय फरक पडतो. ज्ञान जेणे हा जीव दिसला दान तयाचे, करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाच. ज्यानं आम्हाला जीव दिलेला आहे त्याचं नाव घ्यायला लाज वाटण्याचं काय कारण आहे. म्हणून परमात्म्याचं नामस्मरण आमच्या मुखातून सातत्याने झालं पाहिजे. नामाची महती काय आहे. नाम नोस्ती यावती शक्ती पाप निर्हरणे हरे हे न तावत कर्तुं शक्नोति पातकं पातकी जन. पापी आपल्या आयुष्यात जेवढं पाप करू शकत नाही तेवढं पाप घालवण्याची ताकद परमात्म्याच्या एका नामामध्ये आहे. आणि म्हणून परमात्म्याचं नामस्मरण आमच्या मुखातून सातत्यानं यावं. यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा, जय 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 विठोबा रखुमाई, 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 जय रखुमाई. हरिमुखी जाता हरपली चिंता, त्या नाही मोगता जन्म घेणे. आपल्या दोनकडे गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे 60वे वर्ष आपण साजरे करत आहोत आणि मोठ्या श्रद्धेने आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. नुसतं सप्ताहामध्ये 7 दिवस उपस्थित राहिलं म्हणजे वर्षाचा कोटा पूर्ण झाला असं समजून. सप्ताहामध्ये यायचं कशासाठी तर उर्वरित कालखंडामध्ये परमार्थ कसा करावा याचा अभ्यास करणे. अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे ट्रेनिंग सेंटर आहे. कशा पद्धतीनं परमार्थ करायचा याचं मार्गदर्शन या ठिकाणी होतं आणि उर्वरित कालखंडामध्ये त्याप्रमाणे आपल्याकडनं आचरण झालं पाहिजे. म्हणून संत महात्म्यांचं चरित्र आमच्या नित्य वाचनामध्ये असावं. संत वाङ्मय आमच्या वाचनामध्ये नित्य असावं. कारण कीर्तन 7च दिवस आहेत. तुम्ही म्हणाल युट्यूबवर रोज आहेत, पाहिजे तेव्हा आहेत. आधी कीर्तनकार उभा राहिल्यानंतर त्यानं ठरवायचं होतं की कधी सुरू करायचं आणि कधी थांबवायचं. आता लोकांच्या हातात बटन आहे, हा कीर्तनकार नको तो लावा, तो नको हा लावा. आता कीर्तनकारांचा रिमोट सामान्यांच्या हातात आहे. ही परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे आमचंही लक्ष लागत नाही. मग 8 दिवसाचं कीर्तन वर्षभर कसं पुरणार. एखादं वाक्य लिहायचं. संतांच्या वाङ्मयातलं कीर्तनकाराच्या मुखातून आलेलं एखादं वाक्य घ्यायचं. बस सततं कीर्तयन्तो, त्याचंच चिंतन करायचं. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. म्हणजे आम्हाला संत महात्म्यांनी सांगितलेल्या मार्गावरती चालण्याचं समाधान प्राप्त.
हे जर तुम्ही वर्षभर केलं तर पुढच्या वेळी तुम्ही कीर्तन श्रवणाला जेव्हा याल तेव्हा झालेली आध्यात्मिक प्रगती ही तुमची तुम्हाला जाणवेल. म्हणून 7 दिवसांची मर्यादा जरी सप्ताहाला असली तरी सुद्धा 7 भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका हो गुळा तुझा झालो दास पायाचा आता मज उपेक्षिता नाही सत्ता तुझी नका हो गुणा दोष झालो दास पायाचा तुका म्हणे कुंडली कवरदार